बातमी आहे शिवसेना शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीमुळे नाराज असलेल्या चर्चांची। अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेतच 2 गट निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये मुख्यत्वे करून शिवसेनेच्या ज्या आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांचा समावेश असल्याची माहिती आहे। आम्ही सुद्धा बंड केले असून ज्यांना मंत्रिपद देण्यात आली त्यांचे मंत्रिपद काढा अशी मागणी इतर आमदारांनी केल्याची माहिती आहे। शिंदे गटात मंत्री असलेले आमदार आणि मंत्री नसलेले आमदार असे 2 गट पडल्याची चर्चा सुरू आहे। तसेच पक्षात नाराजी आहे असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील कबूल केले। राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता असतानाच रविवारी अचानक अजित पवारांनी आपल्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्यालाही मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा लावून असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा हिरमोड झालाय। सत्तेत आणखी एक पक्ष वाटेदार झाल्याने मंत्री नसलेल्या आमदारांमध्ये नाराजी आहे, तर पक्षाच्या बैठकीत मंत्रिपदाची अपेक्षा लावून बसलेल्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आधी मंत्री झालेल्या लोकांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी देखील आमदारांनी बैठकीत केल्याची माहिती आहे। तसेच ह्या गोष्टीला आमदार भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाची देखील अपेक्षा त्यांनी उघडपणे माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे। गोगावले साहेब 8 दिवसात जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, गोगावले साहेब त्यामध्ये दिसतील काय? आता तरी दिसायला पाहिजे, कारण दोघात पहिल्या नंबरला होतो तो आता मी इथपर्यंत आलोय, परंतु यावेळेला ते होईल आणि काळजी करायचं काय कारण नाही। आतापर्यंत तरी दिसायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही, कुठल्या नंबरला होतात म्हणजे नेमकं? पहिल्या 9 मध्ये होतो ना आम्ही, पहिली ज्या वेळेला 9ची हे झाली त्यावेळेला होतो आम्ही, काही कारणास्तव थांबलो, तो आतापर्यंत थांबलोय। आता थांबण्याचं काय कारण येणार नाही। सीएम डीसीएमने ठरवलेलं आहे, आता जो विस्तार होईल त्याच्यामध्ये आमचा नंबर लागेल।